नमस्कार। मराठी आणि हिंदी चित्रपटातील मराठी अभिनेत्रीची प्रकृती ही मालिकेच्या शूटिंग दरम्यानच बिघडली आणि व्हेंटिलेटरवर उपचार घेत असतानाच तिचे दुर्दैवी मृत्यू झाले। चला तर मग जाणून घेऊयात कोण आहे ती ज्येष्ठ अभिनेत्री व काय आहे संपूर्ण माहिती। पण तत्पूर्वी वायन मराठी न्यूज या चॅनलला नक्की सबस्क्राइब करा, जेणेकरून मनोरंजन विश्वातील नवनवीन घडामोडी तुमच्यापर्यंत सर्वात आधी पोहोचत राहतील। मित्रांनो, आई माझी काळूबाई या मराठी टीव्ही मालिकेचे शूटिंग करत असताना ज्येष्ठ अभिनेत्री आशालता वाबगावकर यांची प्रकृती खालावली। सेटवर त्यावेळी 22 सदस्य कोरोना पॉझिटिव्ह आढळले। अनेक जण बरे देखील झाले, पण आशालता वाबगावकर यांना वयोमानानुसार साथ दिली नाही। त्या ज्येष्ठ नागरिक असल्यामुळे जेव्हा त्या शूटिंगसाठी आल्या तेव्हा त्यांना निर्मात्यांना लेखी स्वरूपात हे लिहून द्यावे लागले की त्या स्वतःच्या इच्छेने शूटिंगला येत आहेत, कारण 65 वर्षावरील कलाकारांना शूटिंग करण्याची परवानगी नव्हती आणि त्या 83 वर्षाच्या होत्या। तरीही त्यांनी त्यांच्या शेवटच्या क्षणापर्यंत प्रेक्षकांचे भरभरून मनोरंजन केले आहे। त्यांनी 100हून अधिक हिंदी व मराठी चित्रपटांमध्ये काम केले। जंजीर या चित्रपटात त्यांनी अमिताभ बच्चन यांच्या सावत्र आईची भूमिका साकारली होती, ज्यासाठी त्यांना 2 पुरस्कार देखील मिळाले। आशालता यांना प्रकृतीबद्दल त्यांच्या कुटुंबियांना कळू द्यायचे नव्हते आणि त्यांनी अलका कुबल यांना सांगितले की परिस्थिती खूप बिघडल्यास तूच माझ्यावर अंतिम संस्कार कर, त्या लवकर बऱ्या होतील असं आम्हाला वाटले होते, पण अचानक त्यांची तब्येत बिघडली आणि त्यांचे पहाटे निधन झाले, असे अभिनेत्री अलका कुबल यांनी नुकतंच एका मुलाखतीदरम्यान सांगितलं आहे। या घटनेने मराठी विश्वाची मोठी हानी झाली असून एका गुणी अभिनेत्रीचा अंत हा खूपच वाईट झाला आहे।